सांगली जिल्ह्याचा शेवटचा कोपरा म्हणता येईल. त्याची दुसरी ओळख म्हणजे दुष्काळी पट्टा. तो म्हणजे जत तालुका सध्या राजकीय संघर्षाने पेटलाय. हा संघर्ष केवळ दोन राजकीय नेत्यांमधला नाहीये, तर तो आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि प्रशासकीय बुद्धिमत्ता विरुद्ध आक्रमक राजकारण असा. एका बाजूला भाजपचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले IRS सचिन मोटे. कौटुंबिक प्रतिष्ठा, जिल्हा परिषदेची लढाई आणि नवी मुंबईतल्या 700 कोटींच्या कथित गुंतवणुकीचे आरोप. नेमकं काय आहे हे जगचं राजकीय महाभारत, पाहूयात आपल्या आजच्या या विशेष विश्लेषणात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय रेट्स ऑफ मराठी. हा जो जत तालुक्यातला वाद आहे याची सुरुवात कधी झाली तर 2026च्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस. निंबवडे गट सांगलीच्या निंबवडे गटातून आमदार पडळकर यांनी आपले भाऊजाई जे आहेत त्यांच्या माधवी पडळकर यांना रिंगणात उतरवलं होतं. तर त्यांच्या विरोधात सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे, ज्या शिंदे गटाच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात, त्या उभ्या होत्या. ही निवडणूक केवळ दोन महिला उमेदवारांची होती का तर नाही, ती पडळकर आणि मोटे घराण्याची एक प्रतिष्ठेची लढाई झाली होती. निकालात माधवी पडळकर यांनी अवघ्या 980 मतांनी फक्त विजय मिळवला. पण इथूनच खऱ्या वादाला तोंड फुटलं. ज्या विद्या मोठ्या आहेत यांनी या निकालाला थेट विटा न्यायालयात आव्हान दिलं. त्यांचा आरोप आहे की मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर दहशतीच्या जोरावर बोगस मतदान पार पडलं किंवा ते करून घेण्यात आलं. कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत सीसीटीव्ही फुटेज आणि निवडणूक कागदपत्र जे आहेत ते जतन करण्याचे, सांभाळून ठेवण्याचे आदेश दिले. जतच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक अशा प्रकारे कोर्टाच्या उंबरठ्यावर पोहोचली. निवडणुकीनंतर हा वाद वैयक्तिक आरोपांकडे वळाला. गोपीचंद पडळकर यांनी मोटे यांच्यावर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला. नवी मुंबईतल्या एका बड्या लॉजिस्टिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत बेनामी गुंतवणूक असल्याचा दावा पडळकरांनी केला. एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी अफाट संपत्ती येते कुठून, असा थेट सवाल करत त्यांनी केंद्र सरकार आणि CBDT कडे मोटे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली. पडळकरांनी जी कंपनी होती, ज्या मोठ्यांची भागीदारी म्हटलं होतं, ते DDSR ग्रुप आहे. त्या ग्रुपवर सुद्धा आरोप केले. त्यानंतर या ग्रुपनं जे आहे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली, आपलं स्पष्टीकरण देऊन. ग्रुपनं हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून लावले आणि थेट आव्हान दिलं पडळकरांना, आरोप सिद्ध करा, अन्यथा आम्ही मोठे खुलासे तुमच्याबद्दल करू. दुसरी बाजू सांगायची म्हटलं तर सचिन मोटे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मी एक IRS अधिकारी आहे, अर्थातच इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, महसूल, आणि माझी सर्व मालमत्ता सरकारला जाहीर आहे. पडळकर केवळ पराभवाच्या धास्तीनं माझी बदनामी करतायत असं प्रत्युत्तर मोटेंनी दिलं. ज्या कंपनीचं नाव घेतलं गेलं त्यांनीही या वादात आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं, जो DDSR ग्रुप आहे. पण या आरोपांमुळे जगच्या राजकारणात पांढरपेशी भ्रष्टाचार विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा कलगीतुरा रंगलाय का? मोठे हे केवळ एक नोकरशहा नाहीत, तर ते जगच्या भूमीतील सुपुत्र आहेत. त्यांनी बाहेरचा उमेदवार हा मुद्दा पडळकरांच्या विरोधात प्रभावीपणे वापरला. गोपीचंद पडळकर हे मूळचे आटपाडीचे असल्यानं मोटे स्वतःला जतचा माणूस म्हणून, स्थानिक म्हणून प्रोजेक्ट करतात. जत तालुक्यातल्या सुशिक्षित तरुण जो प्रस्थापित राजकारणाला कंटाळलाय, यांच्या अभ्यासू आणि सुसंस्कृत प्रतिमेकडे आकर्षित होतोय. धनगर समाजातील दोन नेत्यांमधील ही उभी फूट जतच्या भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. सर्वात मोठी अडचण झाली आहे ती महायुती. पडळकर भाजपचे आमदार, तर सचिन मोटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. एकाच युतीत असूनही दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध रस्त्यावर उतरले. आगामी विधानसभा निवडणुकीत जतची जागा कोणाला सुटणार यावरून हा संघर्ष आता अधिकच तीव्र होणार आहे. जतचा पाणी प्रश्न असेल, म्हैसाळ योजनेचं श्रेय असेल आणि स्थानिक वर्चस्व असेल, या मुद्द्यांभोवती आता हा संघर्ष फिरतोय आणि फिरणारही आहे. जतचा हा महासंग्राम आता केवळ निवडणुकीपुरता उरलेला नाहीये, मर्यादित नाहीये. हा लढा आता कोर्टाच्या निकालावर, तपास यंत्रणाच्या अहवालावर आणि जतच्या जनतेच्या कौलावर अवलंबून आहे. एका बाजूला पडळकरांची आक्रमकता आहे, तर दुसरीकडे राहुल मोटेंची शांत रणनीती. या संघर्षात जतच्या विकासाचे प्रश्न सुटणार आहेत की राजकारण आणखी खालच्या पातळीवर जाणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? जतच्या या लढाईत कोणाचं पारडं जड आहे? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स ऑफ मराठी.